मित्रांनो, तुम्ही स्वादिष्टान चक्राबद्दल कधी ऐकलं आहे का? होप्स तुम्ही ऐकलं असेलच. आपल्या शरीरात जी 7 चक्र आहेत त्यातलं जे दुसरं चक्र आहे त्याला स्वादिष्टान चक्र असं म्हणतात. हे असतं आपलं जे नाभी असते त्या नाभीच्या 2 इंच खाली असतं, म्हणजे ओटीपोट जिथे आहे आपलं तिथे आपलं स्वादिष्टान चक्र असतं. या चक्राचा कलर आहे ऑरेंज कलरचा आणि ह्याचा बीज मंत्र आहे वम. जेव्हा हे चक्र संतुलित असतं तेव्हा आपल्यामधली सर्जनशीलता जी आहे, काल्पनिक वृत्ती आहे, जी कल्पना शक्ती आहे ती खूप छान असते, एकदम व्यवस्थित असते. आपल्याला अनेक गोष्टी सुचत असतात. आपण कल्पनेमध्ये अनेक गोष्टी करत असतो किंवा कल्पनेतल्या अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात उतरवत असतो आणि आपण उत्साही असतो. आपण खूप अगदी मन लावून सगळी कामं करत असतो. आपली नातेसंबंध म्हणजे प्रत्येकाचे जे आपले नातेसंबंध आहे ते खूप छान असतात आणि आपल्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल खूप छान असतं. पण जर का हे जे चक्र आहे स्वादिष्टान चक्र हे जर असंतुलित झालं, इनबॅलन्स झालं, तर मग काय होतं? पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कोणाशीही मोकळेपणाने मैत्री करता येत नाही, रिलेशनशिप ठेवता येत नाही. आपण सतत भीतीत वावरतो. भीतीचं सावट आपल्या आयुष्यावरती नेहमी असतं की आपण एकटे पडू, आपल्याला आपली माणसं सोडून जातील किंवा आपण एकटेच आहोत, अशा भावना कंटिन्यू आणि वारंवार येतात. कुठलंही काम करण्यात रुची नसते, आपल्याला उत्साहच नसतो कुठलं काम करायला, लेझीपणा खूप आलेला असतो. त्याचप्रमाणे पोटाचे अनेक विकार आपल्याला होतात, जसं की ऍसिडिटी आहे, आपल्याला काही पचत नाही, उगाच ढेकर येतात. ही सगळी कारणं जी आहेत ना ती आहेत स्वादिष्टान चक्र इनबॅलन्स झाल्याची. तर जेव्हा हे इनबॅलन्स होतं तर पहिली गोष्ट म्हणजे फार छोट्या छोट्या रेमेडीज आहेत त्या आपण करू शकतो. पहिला म्हणजे बीज मंत्राचा उच्चार करू शकतो. आपण दिवसातून कमीत कमी 5 मिनिटं तरी आपल्या शरीरासाठी काढू शकतो ना, कारण आपलं जे शरीर आहे हे जोपर्यंत निरोगी आहे तोपर्यंत आपण खूप आनंदात राहू शकतो, कारण सगळ्यात मोठी गोष्ट आपलं शरीरच असतं. तेच जर रोगाने पछाडलेलं असेल तर मग आपल्या आयुष्यात खूप दुःख येतं. अनेक गोष्टी आपल्याला म्हणजे आपण एकदम अरसिक होऊन जातो, कुठलीही गोष्ट करायला आपल्याला इंटरेस्ट नसतो. मग अशा वेळेला काय करायचं म्हणजे खूप छोट्या छोट्या रेमेडीज मी तुम्हाला सांगते. जसं की जर तुमचं स्वादिष्टान चक्र इनबॅलन्स झालेलं असेल तर बीज मंत्राचा उच्चार करा. वम हा बीज मंत्र आहे, त्याचा उच्चार करा 5 मिनिटं 10 मिनिटं. किंवा मग हे जे चक्र आहे स्वादिष्टान चक्र हे जलतत्वाशी निगडीत आहे, त्यामुळे जास्तीत जास्त म्हणजे जी नदी आहे, समुद्र आहे किंवा पाणी आहे अशा ठिकाणी फिरा. त्या चांगल्या गोष्टींचा, नैसर्गिक गोष्टींचा आस्वाद घ्या. त्याचप्रमाणे पाणी, आपल्या शरीरात जे पाणी असतं ते सुद्धा जास्त प्या. ह्या छोट्या छोट्या रेमेडी आहेत, एकदम छोट्या रेमेडीज आहेत. ह्या जेव्हा तुम्ही करायला लागताना तेव्हा हे चक्र आपोआप बॅलन्स होतात. किंवा योगासनं करा, जसं की पद्मासन आहे किंवा आपल्या बाकीची जी आसनं असतात ती तुम्ही करा. पण एक बाबांनो लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमची ही 7 चक्र इनऍक्टिव्ह आहेत किंवा इनबॅलन्स आहेत, एकही चक्र इनबॅलन्स असेल तरी तुमच्या आयुष्यात नकारात्मकता येते, हेल्थ नाहीसी होते, तुम्हाला आरोग्याशी निगडीत खूप सारे प्रॉब्लेम चालू होतात, मानसिक प्रॉब्लेम चालू होतात, तुमची अग्रेसिव्हनेस खूप वाढतो. एकतर अग्रेसिव्हनेस वाढतो किंवा तुमचा डलनेस वाढतो, कामामध्ये लेझीपणा येतो, उत्साह राहत नाही आणि अनेक अशा गोष्टी घडतात. त्यामुळे एकच लक्षात ठेवायचं की आपली जी 7 चक्र आहेत ती आपल्याला बॅलन्स कशी करता येतील ह्याच्यावरती फोकस करा. तुमच्या आयुष्यातले अनेक अडचणी दूर व्हायला सुरुवात होतात जेव्हा तुमचे चक्र बॅलन्स होतात.